अवघड झालंय, अवघड झालंय. कोणी बघत नाही महाराज. काय सांगावं तुम्हाला. आता आपण खेड्यामध्ये राहतोय, जरा बाहेर निघून वाचतो बघा. डॉक्टर साहेबांना माहिती आहे, फॉरेनला गेलेली पोरं आई वडील इकडे गेले तरी त्यांच्याकडे वेळ नाही त्यांच्या मोतला यायला. आहे का? किती प्रकरण आहेत. तिथून ऑनलाईन सांगतात करून घ्या, आम्ही इथून बघतो व्हिडिओ कॉलनं कसं कसं चाललंय. किती दुर्दैव आहे दादा. पोटचा गोळा आहे, ज्याला जन्म दिलाय, शेवटला त्याचं पाणी नाही मिळत, याच्यापेक्षा दुर्दैव कलियुगाच आणखीन कोणता असावं. काय उपयोग झाला. एबीपी माझा त्या चॅनलने एक बातमी दाखविली पुण्याच्या कैलास स्मशानभूमीची. 10 वर्ष झाले त्या लोकांनी हस्तीचे गाठोडे बांधून ठेवलेत. असे भुरा आलाय त्या गटोड्यांना, त्या गाडग्यांना. त्यांचं कर्तव्य असतं नगरपालिकेच्या लोकांचं, ते राख तिथं सावडा वेडा कोणी कोणी जात नाही. तेच लोक त्याच्यातले 2-4 हाडं काढतात, गाडग्यात ठेवतात, ते बांधतात आणि त्याच्यावर नावाची चिठ्ठी लावून ते ठेवून देतात. त्यांचे कोण पोरं जेव्हा येते त्यांना ती. पण 10 वर्ष झालंय ते गच्च भरलंय, एकही पोरग हस्ते आणायलाच गेलेलं नाही. ही दंतकथा नाही, न्यूज आहे. आणि मग शेवटी त्या नगरपालिकेनं ते सगळे एकत्रित करून त्या लोकांनी विसर्जित केलं नदीमध्ये नेऊन. पण पोरं हस्ते आणायला सुद्धा गेले. एवढा भयानक काळ आहे सध्याचा. मग ज्या पोराकडं आई वडिलांच्या अंत्यसंस्काराला वेळ नाही, शेवा तर सोडावं, शेवा तर केलीच नाही, पण कमीत कमी शेवटच्या क्षणाला सुद्धा त्याला सुद्धा जायला वेळ नाही, त्याला तर गेलेच नाही, पण शेवटी त्या अस्थि विसर्जन करायला तरी त्या मुलांनी जावं, त्याला सुद्धा वेळ नाही. एवढं दुर्दैव जर आपलं असेल तर पुण्यस्मरण कोण करील. विठाला विठा.